नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. पुणे जिल्हा शहर सध्या सर्व छत्र आघाडीवर असलेली पुण्याचे राजकारण असो, समाजकारण असो किंवा अर्थकारण असो, आणि ही प्रमाणात जास्त वाढ झालेली आहे. आणि पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे एका चिमुरड्या मुलीला आपला जीव गमावा लागलेला आहे. त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं? निंदनीय झालेली आहे. एवढी निंदनीय आहे की सांगू शकत नाही. मलाही 2 मुली आहे. आज कुठे बाहेर जायचं म्हटलं ना तर मला हा विचार येतो की बाबा आपली मुलगी घरी आहे की सुरक्षित आहे का. अशा माझ्यासाठी कितीतरी आहे की त्यांना असं वाटतं की आज आपली मुलगी कुठे सुरक्षित नाही आहे. म्हणजे मुलगी असो किंवा महिला असो किंवा लहान छोटंसं बाळ असो, आजकाल 3 वर्षाच्या मुलींवरती पण अत्याचार होतात. बरं मॅडम साहेब, आता ही घटना घडलेली आहे आणि ज्या नराधमाने जे हे कृत्य केलेलं आहे तर त्याला कठोर ते कठोर शासन होण्यासाठी आपली भूमिका काय असणार आहे? त्याला लवकरात लवकर नरसापूरमध्ये जी घटना घडली फाशी शिक्षा झाली तशीच येणारा आम्हाला शिक्षा व्हावी अशी आमची मागणी. आणि ह्या मागणीसाठी आज आम्ही म्हणजे खेड तालुक्याच्या वतीने आणि नगर परिषदेच्या वतीने आमचं जुन्नर तालुक्याची घटना घडली त्यांना पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे आमचा. म्हणजे आम्ही कुठलंही आंदोलन असू तेव्हा काही असो आम्ही तिथपर्यंत पोहोचणार. बरं ताई, खरं तर सांगायचं झालं तर आपण नुसतं म्हणतो स्त्रिया सुरक्षित आहेत, पण महाराष्ट्रात स्त्रिया सुरक्षित नाही आहेत. कारण की आज आपण पाहतोय नसरापूरसारख्या ठिकाणी असून किंवा अजून अनेक ठिकाणी केवळ 2 वर्षापूर्वी राजगुरुनगर शहरामध्ये पण 2 असे घटना घडलेल्या आहेत. ह्या घटनेचा मी पूर्णपणे तीव्र निषेध व्यक्त करते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, साहेबांना मी सर्व माझ्या माता भगिनींच्या वतीने कळकळीची विनंती करते की अशा आरोपींना फास्टट्रॅकवरती घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी अशी आमची सर्व राजगुरुनगरवासियांच्या वतीने, नगर परिषदेच्या सर्व माझ्या नगरसेविका असतील त्यांच्या वतीने मी कळकळीची विनंती करते की लवकरात लवकर दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी विनंती करते. ताई आपलं नाव सांगा. माझं नाव सुरेखा बाळासाहेब गुरे, सामाजिक कार्यकर्ते. कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. असे उपक्रम राबवले पाहिजेत की ज्याच्यातून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळतील किंवा जे स्कूल वगैरे आहे तिथं आत्तापासूनच तुम्ही त्यांना बॅड टच, गुड टच या एक बेसिक गोष्टी सांगितल्या पाहिजेत. खरं तर हे वय नाही त्या मुलींचं शिकण्याचं, पण आत्ता जी वृत्ती वाढत चालली समाजात त्या अनुषंगाने आपण लहानपणापासूनच मुलींना योग्य वळण लावणं गरजेचं आहे. आणि त्यानुसारच एक मुलींबरोबरच एक मुलांची पण एक मानसिक जी वृत्ती आहे त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे की लहान वयातच मुलांमध्ये जे तीव्र हिंसेचं प्रमाण वाढते आता त्याच्याकडे पण सध्या शाळांनी लक्ष दिलं पाहिजे, योग्य कार्यक्रम राबवले पाहिजे. त्याच्याने काय होईल माहिती का, जेणेकरून मुलांची जी बालमनावर जे आत्ता जे परिणाम होत आहेत, मोबाईलचे दुष्परिणाम होत आहेत, ह्याच्यावर थोडा तरी आळा बसला तरी ही पुढची पिढी चांगली होण्यास मदत आहे. ताई आपलं नाव सांगा. सुप्रिया राहुल केले, नगर परिषद राजगुरुनगर नगरसेविका. मी पण एक आई आहे, मला पण एक मुलगी आहे. माझीच मुलगी सुरक्षित नसेल तर मी दुसरी मुलीची कशी काय मी जबाबदारी होऊ शकते. आणि आता माझं सरकारकडं किंवा मी आता इथं आलो तर आमच्याशी कळकळीची विनंती की मुलगी सुरक्षित नाही आहे. आणि आता जी कालची जी घटना घडली तर तिथं ती घटना म्हणजे काळीमा फासणार आहे आणि त्या व्यक्तीला सोडता कामा नये अशी आमची तीव्र इच्छा आहे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमची मागणी. ताई आपलं नाव सांगा. मी अश्विनी सागरावते, राजगुरुनगर नगर परिषद नगरसेविका. काय केलं, एक विचाराने, एक दिलाने, एक मनाने काय केलेले आहे. आता पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन आत्ता काय केले, सरांना एक निवेदन दिलेले आहे आणि त्या निवेदनाद्वारे आत्ता साहेबांना असंही सांगण्यात आलेलं आहे की कडक ती कडक, कठोर ती कठोर काय करायची त्याच्यावरती कारवाई करा आणि त्यांना आम्हाला शासन कडक व्हायला पाहिजे असं ताई सर्व ताईंचं म्हणणे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.